नमस्कार सगळ्यांचं स्वागत. आज आपण मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंटचं नेक्स्ट लेक्चर दॅट इज लेक्चर नंबर 7 बघणार आहोत. लेक्चर नंबर 6 मध्ये आपण काय बघितलं बघा, आपण बघितलं टॉर्क ऍक्टिंग ऑन अ करंट कॅरिंग कॉइल किंवा रेक्टँग्युलर कॉइल. फॉर्म्युला काय होता बघा, फॉर्म्युला होता टाऊ इज इक्वल्स टू काय होता फॉर्म्युला, एन आय ए बी साइन ऑफ थीटा है की नाही. मॅक्सिमम टॉर्क केव्हा होता, जेव्हा साइन ऑफ थीटाची व्हॅल्यू 1 झाली होती बघा. दॅट इज टाऊ मॅक्स ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली बा, एन आय ए इंटू बी. हे आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितलेलं आहे. म्हणजे करंट कॅरिंग कॉइल जर समजा एखाद्या युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवली तर तिच्यावरती टॉर्क ऍक्ट होतो. मॅक्सिमम टॉर्क केव्हा असतो, ज्यावेळेस प्लेन ऑफ द कॉइल जो आहे तो कुठं असतो, मॅग्नेटिक फील्डला पॅरलल असतो, किंवा एरिया वेक्टर जो आहे तो मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलर असतो. हा जो अँगल आहे थीटा हा कोणाकोणामधला बा, एरिया वेक्टर आणि मॅग्नेटिक फील्ड मधला अँगल आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितलेल्या आहेत. आज आपल्याला या फॉर्म्युल्याचा थोडासा उपयोग होणार आहे म्हणून मी पहिल्यांदा रिवाइज करून घेतलं. आज या लेक्चर मध्ये आपण काय काय बघणार आहोत, कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ मूव्हिंग कॉइल गॅलव्हनोमीटर. त्यानंतर आपण काय बघणार आहोत, तर याचं दॅट इज मूव्हिंग कॉइल गॅलव्हनोमीटरचं कन्वर्जन अॅमेटर किंवा व्होल्टमीटर मध्ये कसं होतं. सो लेट अस स्टार्ट. पहिल्यांदा आपण याचं कन्स्ट्रक्शन बघूया. कन्स्ट्रक्शन बघायच्या अगोदर याचं प्रिन्सिपल काय म्हणते बघा. व्हेनेवर अ करंट कॅरिंग कॉइल रेक्टँग्युलर असेल, इट इज प्लेस्ड इन अ मॅग्नेटिक फील्ड, इट एक्सपिरियन्सेस अ टॉर्क, ठीक आहे, अँड टेंड्स टू रोटेट अबाउट इट्स ऍक्सिस ऑफ सस्पेन्शन. म्हणजे जिथे ती सस्पेंड केलेलं आहे त्याच्या अबाउट रोटेट होते आणि ती ओरिएंट करते स्वतःला. कशी ओरिएंट करणार बाळ, यस आता जस्ट बोललो होतो की कमीत कमी टॉर्क असला पाहिजे. टॉर्क मिनिमम केव्हा असणार आहे, साइन ऑफ थीटाची व्हॅल्यू 0 व्हायला पाहिजे. साइन ऑफ थीटा जर 0 झाला तर टाऊ पण 0 होणार आहे. म्हणजे थीटा हा 0 व्हायला पाहिजे. थीटा हा कोणाकोणामधला अँगल आहे, जस्ट बाळ बोललो होतो, एरिया वेक्टर आणि मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे एरिया वेक्टर आणि मॅग्नेटिक फील्ड एकमेकांना कसे राहायला पाहिजे बा, एरिया वेक्टर आणि मॅग्नेटिक फील्ड एकमेकांना कसे राहायला पाहिजेत, तर पॅरलल राहायला पाहिजे. आता सपोज हा एरिया आहे कोणाचा, कॉइलचा. मॅग्नेटिक फील्ड इकडून असं आहे, कसं आहे बाळ, मॅग्नेटिक फील्ड असं आहे. मग एरिया वेक्टर तुला माहिती आहे, एरिया वेक्टर हा एरियाला कसा असतो बाळ, परपेंडिक्युलर. आता मॅग्नेटिक फील्ड पण इकडे आहे, एरिया वेक्टर पण इकडे आहे. दोघांच्या मधला अँगल किती झाला बाळ, 0 डिग्री. म्हणजे त्यावेळेस टॉर्क किती असणार आहे, 0. यस करेक्ट आहे. म्हणजे कॉइलनी मॅग्नेटिक फील्डला कसं राहायला पाहिजे मिनिमम टॉर्क साठी, तर तिने राहायला पाहिजे परपेंडिक्युलर, है की नाही. प्लेन ऑफ द कॉइल हा मॅग्नेटिक फील्डला कसा असला पाहिजे बाळ, परपेंडिक्युलर. आणि एरिया वेक्टर आणि मॅग्नेटिक फील्ड कसे असले पाहिजे एकमेकांना, पॅरलल. पुन्हा एकदा कन्फ्युजन नको. एरिया ऑफ द कॉइल हे मॅग्नेटिक फील्डला कसं असलं पाहिजे बाळ, परपेंडिक्युलर. कशासाठी, टॉर्क मिनिमम असण्यासाठी. म्हणजे प्रिन्सिपल ऑफ मूव्हिंग कॉइल गॅलव्हनोमीटर पण तेच आहे की अशा पोझिशन मध्ये कॉइल स्वतःला ओरिएंट करते जेणेकरून तिच्यावरचा टॉर्क मिनिमम असेल. पण बाळ एक गोष्ट नोटीस केली का, ज्या वेळेस त्याच्यावरचा टॉर्क मिनिमम असतो त्याच्यामध्ये जाणारे फ्लक्सेस जे आहेत ते मॅक्सिमम असणार आहेत. समजते का. असं जर असेल तर फ्लक्सेस मिनिमम राहतील, याच्यात फ्लक्सेस जाणार नाही. पण असं असेल तर, कॉइल अशी असेल, मॅग्नेटिक फील्ड अशी असतील तर फ्लक्सेस काय असणार, मॅक्सिमम. म्हणजे कॉइल स्वतःमध्ये जास्तीत जास्त फ्लक्स जातील अशा पद्धतीने येऊन थांबते, किंवा कॉइल स्वतःवरती टॉर्क मिनिमम राहील अशा पद्धतीने जाऊन थांबते. समजलंय का बघा. ओके, त्याचाच वापर आपण कशासाठी करणार आहे, इथं गॅलव्हनोमीटर मध्ये करणार. गॅलव्हनोमीटर कशासाठी वापरतात बा, गॅलव्हनोमीटर करंट मोजण्यासाठी वापरतात. ठीक आहे, हे डिव्हाइस आपण कधी ना कधी तर पाहिलं असतं. त्याचं जरासं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग जरा समजून घ्या. ओके, सो लेट्स गो फॉर इट. या ठिकाणी 2 मोठे मॅग्नेट जोडलेले आहेत, बसवलेले आहेत, सॉरी जोडलेले नाहीत. नॉर्थ आणि साऊथ. इथे एक हॉलो सिलेंडर बसवलेला आहे. ठीक आहे, दिस इज क्वाइट इन्सुलेटेड. आणि याच्यावरून खूप साऱ्याशा कॉइल्स जे आहेत त्याचे राऊंड जे आहेत ते वाउंड केलेले आहेत. अशी कॉइल अशी वाउंड केली भरपूर वेळा. इट इज बाउंड लाईक मेनी टाइम्स. आणि इथून या ठिकाणी करंट इन झालेला आहे. इथे एक स्प्रिंग कनेक्ट केलेली आहे बाळ, ठीक आहे. आणि या ठिकाणी बाळ एक मिरर कनेक्ट केलेला आहे, तो सस्पेंड केलेला आहे या ठिकाणी. ठीक आहे, ओके. आता या करंट कॅरिंग कॉइलचा हा जो रेक्टँग्युलर हे बनलेला शेप बनलेला आहे,
याचं विड्थ जे आहे ते स्मॉल बी एवढं आहे सपोज, आणि याची लेंथ जी आहे ती स्मॉल एल एवढी आहे, जे की मी मागच्या लेक्चर मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे बघा. ठीक आहे. आता करंट याच्यामध्ये असा इथून इन झालेला आहे, असा सर्क्युलेट झालेला आहे करंट, इकडून इकडे गेलाय, इकडून इकडे, इकडून इकडे. या कॉइलला वाटल्यास आपण नाव देऊया, त्याला नाव देऊया पी क्यू आर आणि एस. ठीक आहे. ती कॉइल अशा पद्धतीने आहे. ठीक आहे. याच्यामध्ये करंट कंटिन्युअसली फ्लो होतो बा, आणि इथून करंट बाहेर पडतो. ठीक आहे. इट इज डिस्पॅच. ओके. नाउ या ठिकाणी ज्यावेळेस करंट आत आला त्यावेळेस करंट पी कडून क्यू कडे कसा झालाय बाळ, वरती चाललेला आहे. ठीक आहे. आता करंट जर वरती जात असेल, करंट जर वरती जात असेल, अरे इथं टायटल टाकायचं झालं कन्स्ट्रक्शन, बर. करंट ज्यावेळेस वरती जात असेल त्यावेळेस त्याच्यावरती काय असणार आहे बघा, करंट वरती चाललेला आहे. मॅग्नेटिक फील्ड कुठे आहे, नॉर्थ कडून साऊथ कडे. बघा फोर फिंगर काय सांगणार आहे, मॅग्नेटिक फील्ड. मिडल फिंगर काय सांगणार आहे, डायरेक्शन ऑफ करंट. आणि थंब काय सांगणार आहे, फोर्स. म्हणजे पीक्यू वरती असणारा फोर्स कुठे असणार आहे बघा, इनसाइड. ठीक आहे. त्याला F1 असं म्हणत. ठीक आहे. इथं करंट आणि मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन सेम आहे, फोर्स नसणार आहे. नेक्स्ट मॅग्नेटिक, आता इकडे कसं आहे बघा, मॅग्नेटिक फील्ड इकडे आहे, करंट इकडे आहे, फोर्स कुठे असणार आहे, आउटसाइड. व्हेरी गुड. इथं फोर्स याला काय म्हणतात, F2. ठीक आहे. किंवा याला F3 म्हटलं तरी चालतं, कारण F2 हा बेसिकली काय आहे बा, 0 आहे तिथे. ओके. आता याला जर आपण टॉप व्ह्यू मधून जर बघितलं तर ते कसं दिसणार आहे बघा या ठिकाणी. ठीक आहे. टॉप व्ह्यू मध्ये इट विल लुक लाईक, कारण आपल्याला माहित आहे की मागच्या लेक्चर मध्ये आपण सगळेच डायग्राम जे ते टॉप व्ह्यू मधून ऑब्झर्व केले होते. ठीक आहे. आता ती सवय पडलेली आहे. आता हे बघा, हे मॅग्नेट आहे नॉर्थ आणि साऊथ. ठीक आहे बा. आणि याच्यामध्ये सिलेंडरचा वरचा भाग तो सर्क्युलर दिसणार आहे बघा. हा सिलेंडर आहे. सिलेंडरला ज्यावेळेस आता सपोज हा पेन आहे, सिलेंड्रिकल शेपचा आहे. यस. याला जर मी वरून बघितलं तर ते मला काय दिसणार आहे, फक्त सर्कल. यस. हा सिलेंड्रिकल शेप आहे. तुम्ही जर याला समोरून बघितलं तर तुम्हाला काय दिसणार आहे बा, यस, सर्कल दिसते. सेम तसंच बा, सर्कल दिसणार आहे. बरं. क्यू पासून आर पर्यंत सारख्या वायर नेलेल्या आहेत. म्हणजे इथं जर समजा क्यू एंड असेल आणि इकडे आर एंड असेल तर इकडून सारख्या अशा काय गेल्या असणार बा, वायर्स गेलेल्या असणार आहेत. ठीक आहे. आता याला बरोबर असा एक पिवोट केलेला काटा असणार आहे. ठीक आहे. आणि इथं मार्किंग असणार आहे दोन्ही साइडला. ठीक आहे. अशा पद्धतीने मार्किंग असणार आहे. शुअर. तर हे टॉप व्ह्यू मध्ये अशा पद्धतीने दिसेल, कोई बात नाही. आता तुम्हाला इथे एक गोष्ट माहित झाली बघा. काय माहित झाली बा, की क्यू पी वरती असणारा फोर्स जो आहे तो कसा आहे बा, इनवर्ड. तर वरून बघितल्यानंतर ते कसं दिसणार आहे बा, तर क्यू आणि पी तर दिसत नाही का, कारण तो क्यूच्या बरोबर खाली असणार आहे. यस. मागच्या लेक्चर मध्ये जसं बघितलं तसंच. मग याच्यावरती असणारा फोर्स कुठं असणार आहे बा, या साईडला असणार आहे, त्याला F1 असं म्हणत. बरं. आर च्या बरोबर खाली कोण आहे, एस. जर टॉप व्ह्यू मधून बघितलं तर आर च्या खाली एस असणार आहे, जो की आपल्याला दिसणार नाही. बरं. आर एस वरती फोर्स कुठं आहे, बोर्ड मधनं बाहेर. मग इथं जर बघितलं टॉप व्ह्यू मध्ये बघितलं तर तो फोर्स कुठं असणार आहे बा, इकडं असणार आहे, त्याला आपण काय म्हणत, F3. आता हे दोन्ही फोर्सेस इक्वल इन मॅग्निट्यूड, अपोजिट इन डायरेक्शन आहेत. ठीक आहे. हे काय करणार आहेत, ह्या सिलेंडरला असं गोल फिरवणार आहेत. दे विल ट्राय टू टर्न दिस सिलेंडर इन दिस डायरेक्शन. त्याला इकडे वळवण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे तिथं जो टॉर्क तयार होतोय त्याला बाळ आपण डिफ्लेक्टिंग टॉर्क असं म्हणणार आहोत. डिफ्लेक्टिंग टॉर्क. तर त्याला आपण टाऊ डी नी रिप्रेझेंट करूयात. तो किती असणार आहे, या दोघांपैकी एका फोर्सचा मॅग्निट्यूड घ्या, फोर्स इनटू परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू फोर्सेस. ओके. तुम्हाला माहिती आहे फोर्सचा फॉर्म्युला काय येणार आहे, तर करंट, याच्यातून करंट किती फ्लो व्हायला बा, आय एवढा करंट फ्लो होतो. ओके. आय. लेंथ किती आहे याची, एल. आणि मॅग्नेटिक फील्ड किती आहे, तर बी. फॉर्म्युला काय येणार आहे, F इज इक्वल टू, सॉरी, फोर्स इज इक्वल टू आय इंटू एल इंटू बी. हा फोर्स असणार आहे मॅक्सिमम. याचा सुद्धा डेरिवेशन आपण त्याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये बघितलेलं आहे. आय थिंक चौथ्या लेक्चर मध्ये बघितलेलं आहे. इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे बा, स्मॉल. ओके. नाउ लेंथ इंटू ब्रेड्थ काय होणार बा, इथं तर एरिया तयार होणार. सो इथं फॉर्म्युला काय म्हणणार आहे, आय इंटू ए इंटू बी. म्हणजे लेंथ इंटू ब्रेडच्या जागी मी काय लिहिलं, एरिया. पण बाळा इथे काळजी घेण्याची गोष्ट आहे, दॅट इज
नंबर ऑफ टर्न्स किती आहेत, कॅपिटल एन आहेत. ठीक आहे, हे नॉर्थ पोलचं एन वेगळं आणि नंबर ऑफ टर्न्सचं एन वेगळं बरं. सो इथं नंबर ऑफ टर्न्स कॅपिटल एन लिहिणं फार गरजेचं आहे, जे की करंट सोबत येते. ओके, सो इथं एन लिहिलेला आहे. ओके, फोर्स इज इक्वल्स टू एन आय इंटू एल इंटू बी आलं, त्यामुळे ते एन इथं सुद्धा रिफ्लेक्ट झालेलं आहे. चलो कोई बात नाही. आता या ठिकाणी एक इंटरेस्टिंग गोष्ट घडते बघा. ज्या वेळेस याला आपण असं टर्न करू त्यावेळेस ही जी निडल आहे ही सुद्धा काय होणार आहे, जागची डिफ्लेक्ट होणार आहे. ती काय होणार आहे बाळा, जागची अशी डिफ्लेक्ट होणार आहे. ओके, सो द न्यू सिच्युएशन विल बी लाईक अशी सिच्युएशन झाली असेल आणि हा जो काटा जो आहे हा फाय एवढ्या अँगलनी डिफ्लेक्ट झाला असेल. काय झाला असेल बा, फाय एवढ्या अँगलनी डिफ्लेक्ट झाला असेल. ओके, आता ज्यावेळेस हा काटा डिफ्लेक्ट झाला असेल त्यावेळेस इथे जी स्प्रिंग आहे हिच्यामध्ये काय तयार झालं असणार आहे, टेन्शन तयार झालं असणार आहे, स्ट्रेच तयार झाला असणार आहे. आता स्प्रिंगला ज्यावेळेस आपण स्ट्रेच करतो, स्प्रिंग काय करते तर पुन्हा स्वतःला आकुंचन करून घेण्याचा प्रयत्न करते किंवा स्वतःला आकसून घेण्याचा प्रयत्न करते किंवा स्वतःला रिस्टोअर करून घेण्याचा प्रयत्न करते. यस, आता याला असं टर्न केल्यामुळं इथं स्प्रिंग मध्ये काय तयार झालं बा, टेन्शन किंवा इथं या ठिकाणी काय झालं, स्ट्रेच तयार झालाय आणि स्प्रिंग काय करणार आहे, परत स्वतःला जागेवर आणण्याचा प्रयत्न करणार आहे. हे घडलं कशामुळं तर अशा टर्नमुळं. मग ज्यावेळेस स्प्रिंग स्वतःला रिस्टोअर करेल एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन मध्ये टर्न घडेल. समजते का बघ बाळ, ज्यावेळेस असा टर्न घडला स्प्रिंग स्ट्रेच झाली, ज्यावेळेस स्प्रिंग पुन्हा नॉर्मल होईल त्यावेळेस एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन मध्ये काय व्हायला पाहिजे, ह्या सिलेंडरनी गोल फिरायला पाहिजे. यस, म्हणजे स्प्रिंग जी आहे ती ह्या नेडलला परत जागेवरती आणायचा प्रयत्न करते. मी दुसऱ्या शब्दात मांडतो, स्प्रिंग जी आहे ती ह्या निडलला रिस्टोअर करायचा प्रयत्न करते. स्प्रिंग जी आहे ती काय करायचा प्रयत्न करते बाळ, ह्या निडलला रिस्टोअर करायचा प्रयत्न करते. ओके, त्यामुळे या ठिकाणी आपण याला म्हणत रिस्टोरिंग, याला काय म्हणत बाळ, रिस्टोरिंग टॉर्क ड्यू टू स्प्रिंग. ओके, रिस्टोरिंग टॉर्क ड्यू टू स्प्रिंग. थोडंसं मी बघतो की दिसतंय का, यस इट इज विजिबल ऑन द स्क्रीन. तर ते असणार आहे टाऊ आर. हे प्रोपोर्शनल कशाला असणार आहे बा, तर किती अँगल आहे, जेवढा जास्त अँगल तेवढा जास्त स्ट्रेच, तेवढा जास्त रिस्टोर करायचा प्रयत्न. म्हणजे रिस्टोरिंग टॉर्क हा प्रोपोर्शनल कशाला असणार आहे, इथं अँगल किती झालेला आहे. ओके, आता जर समजा टाऊ आर इज इक्वल टू घेतलं तर इथं प्रोपोर्शनली कॉन्स्टंट के घ्यायला पाहिजे इनटू काय रे, फाय. हा रिस्टोरिंग टॉर्क काय झाला बा, टाऊ आर, आणि हा डिफ्लेक्टिंग टॉर्क तयार झालाय टाऊ डी, तर लिहितो टाऊ डी. ठीक आहे, तर हे दोन फॉर्म्युले, हे डिफ्लेक्टिंग टॉर्क आहे, रिस्टोरिंग टॉर्क आहे. डिफ्लेक्टिंग टॉर्क काय करायला, याला इकडे टर्न करायला, रिस्टोरिंग टॉर्क काय करायला, याला इकडे टर्न करायला. एक सिच्युएशन होईल ना ज्यावेळेस निडल जी आहे ती पुढे पण जात नाही पाठीमाग पण जात नाही, ती एखाद्या ठिकाणी जाऊन थांबते. त्या सिच्युएशनला आपण इक्विलिब्रियम कंडिशन असं म्हणतो. काय म्हणतो बाळा आपण त्याला, इक्विलिब्रियम कंडिशन. सो मी इथं हे जरा असं पुसतो कारण जागा मला पुरणार नाही. सो इथं खाली जागा क्रिएट करतो थोडीशी बरं का, हे लिहून घेतलेलं असेल आहे होत. ठीक आहे, या ठिकाणी जागा करतो. सो इथे लिहितो मी ऍट इक्विलिब्रियम काय होणार बा, डिफ्लेक्टिंग टॉर्क इज इक्वल्स टू काय झालं, रिस्टोरिंग टॉर्क टाऊ आर, रिस्टोरिंग टॉर्क टाऊ आर. ओके, सो डिफ्लेक्टिंग टॉर्क किती होतं बा, तर ते होतं एन आय ए इंटू बी, विच इज इक्वल्स टू रिस्टोरिंग टॉर्क किती आहे बा, के इंटू फाय. ओके, सो देयरफॉर आता इथं फाय इज इक्वल्स टू आपल्याला काय म्हणू शकतो बघा, की ला फक्त खाली पाठवा, दॅट इज काय होतंय एन ए बी अपॉन खाली काय आलं के इंटू काय आलं आय. सो याच्यावरून असं बघा, हे नंबर ऑफ टर्न्स आहे, एरिया मॅग्नेटिक फील्ड आहे आणि के हा कॉन्स्टंट आहे. हे चारही गोष्टी कॉन्स्टंट आहेत. ह्या चारही गोष्टी काय तरी कॉन्स्टंट आहेत. देयरफॉर आपण काय म्हणू शकतो, फ्लक्स नाही, डिफ्लेक्शन इज प्रोपोर्शनल टू द करंट. डिफ्लेक्शन हे काय कशाला प्रोपोर्शनल असेल, करंटला. तर साधी सोपी गोष्ट समजून घ्यायची, जेवढा जास्त करंट तेवढं जास्त डिफ्लेक्शन. पुन्हा एकदा, जेवढा जास्त करंट तेवढं जास्त काय असणार आहे, डिफ्लेक्शन. समजलंय का बघा, फायचा फॉर्म्युला दिसतोय का बघा, मी जर असं चेक करतो मोबाईल, यस कॅमेऱ्यामध्ये पण दिसते, काय अडचण
नाही. ओके, सो आय होप तुम्हाला हा पॉइंट समजलेला असेल. आपण आता पुढच्या पॉइंटकडे जाणार आहोत. जरासा एक पॉज घेतो. ओके, तर फॉर्म्युला लिहून घेतला बघा. महत्वाचा फॉर्म्युला कोणता होता? हा फ्लक्स नाही, डिफ्लेक्शन. फाय इज इक्वल्स टू काय? NAB अपॉन K इंटू I. आणि दुसरी गोष्ट महत्वाची काय आहे की जे डिफ्लेक्शन फाय आहे ते प्रोपोर्शनल कशाला असणार आहे? करंटला. जेवढं जास्त करंट तेवढं जास्त डिफ्लेक्शन. ओके, तर याला जरासं रब करूयात. आता एक महत्वाचा पॉइंट आपल्याला बघायचा आहे, दॅट इज सेन्सिटिव्हिटी ऑफ अ गॅल्व्हनोमीटर. काय प्रकार आहे? सो इथं एक नवीन पॉइंटचं नाव टाकतो मी, सेन्सिटिव्हिटी ऑफ ए मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर. मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटरची सेन्सिटिव्हिटी काय प्रकार आहे? लक्ष द्या. तर सेन्सिटिव्ह आहे, आपण म्हणू एखादा माणूस सेन्सिटिव्ह आहे म्हणजे काय रे बा? तर तो त्याला जे काय ज्या प्रकारच्या त्याच्यावरती किंवा त्याच्याशी कोणी बोलतंय त्याला तो कसा रिॲक्ट होतो, रिस्पॉन्ड होतो, दॅट इज कॉल्ड एज सेन्सिटिव्हिटी. ओके, सपोज एखादा हळवा माणूस असेल, त्याला जर आपण जोरात ओरडलो तर तो काय करेल? रडायला चालू करेल. दॅट इज इट्स अ सेन्सिटिव्हिटी, है की नाही? म्हणजे त्याला इनपुट काय मिळालं तर जोरात ओरडणं, आउटपुट काय आलं तर त्याच्याकडून रडणार. ओके, सो दॅट इज सेन्सिटिव्हिटी. एखादा माणूस अतिशय म्हणजे सेन्सिटिव्ह टू, जर समजा त्याला टच केलं किंवा गुदगुल्या करायचा प्रयत्न केला तर लुळायला लागतो, खूप जोरात हसायला चालू करतो, तो सुद्धा सेन्सिटिव्ह असं म्हणू शकतो. यस, म्हणजे त्याला जे काही इनपुट मिळतंय त्याला तो कसा रिस्पॉन्ड करतोय. समजते का बा? यस. या ठिकाणी आता मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर कशासाठी वापरणार आपण बा? करंट मोजण्यासाठी. ठीक आहे, म्हणजे करंट आल्यानंतर तो किती डिफ्लेक्ट होतोय ही त्याची काय असणार आहे? सेन्सिटिव्हिटी. खूप सोपा पॉइंट आहे बा. म्हणजे करंट मध्ये जो काय चेंज घडतोय त्याला करस्पॉन्डिंग अँगल मध्ये जो काय चेंज असणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे बा? सेन्सिटिव्हिटी. ओके, सो पुन्हा एकदा फॉर्म्युला लिहितो फायचा. फाय इज इक्वल्स टू काय म्हणाल तर बघा, फाय इज इक्वल्स टू N इंटू A इंटू B डिवायडेड बाय खाली काय आलं तर K इंटू काय आलं तर I. समजते का बघा? ओके, इफ आय डिफरन्शिएट दिस इक्वेशन, इथे लिहितो डिफरन्शिएटिंग वी गेट d phi is equals to, हे सगळे कॉन्स्टंटच आहेत हो. नंबर ऑफ टर्न्स, एरिया ऑफ द कॉइल, मॅग्नेटिक फील्ड डिवायडेड बाय काय? ट्विस्ट कॉन्स्टंट इंटू di. करंट मात्र व्हॅरी होऊ शकतो, कमी जास्त होऊ शकतो. मग जर समजा मी इथं लिहिलं देअरफॉर d phi डिवायडेड बाय di, तर आपल्याला काय मिळते बा? N इंटू A इंटू B डिवायडेड बाय खाली काय आलं बा? K आलेलं आहे. So this is what we got. This is value of sensitivity किंवा formula for sensitivity. This is sensitivity of a moving coil galvanometer. So sensitivity कशा कशावर डिपेंड आहे? तर पहिली गोष्ट बघा, नंबर ऑफ टर्न्स वर डिपेंड आहे, एरियावरती, मॅग्नेटिक फील्ड आणि ट्विस्ट कॉन्स्टंट. ठीक आहे, बिफोर गोइंग टू दॅट, नक्की हे सेन्सिटिव्हिटी आहे का बघा. चेंज इन करंट आणि त्याला करस्पॉन्डिंग काय? चेंज इन डिफ्लेक्शन आहे. यस, दिस इज अ सेन्सिटिव्हिटी. सेन्सिटिव्हिटी मी काय म्हणतो? करंट मध्ये झालेल्या बदलामुळे कॉइल मध्ये किंवा कॉइल मध्ये डिफ्लेक्शन किती मिळत आहे, दॅट इज नथिंग बट सेन्सिटिव्हिटी. ओके, सो सेन्सिटिव्हिटी डिपेंड्स ऑन 4 फॅक्टर्स. याला आपण SI असं पण म्हणू बरं का. सो SI सेन्सिटिव्हिटी इज proportional to कशा कशाला प्रोपोर्शनल आहे? पहिली गोष्ट तर नंबर ऑफ टर्न्सला, दुसरी गोष्ट एरियाला, तिसरी गोष्ट मॅग्नेटिक फील्डला. म्हणजे ह्या 3 गोष्टी वाढवल्या तर सेन्सिटिव्हिटी वाढू शकते. पण जरा विचार करा, मगाशी जे कन्स्ट्रक्शन ड्रॉ केलं होतं, नंबर ऑफ टर्न्स वाढवले तर डिव्हाइसचे ते बल्की बनू शकतो. एरिया वाढवला तर डिव्हाइस मोठं बनू शकतो.
मॅग्नेटिक फील्ड वाढवलं किंवा मॅग्नेटिक फील्ड वाढवण्यासाठी तुम्हाला स्ट्रॉंग मॅग्नेटिक घ्यावं लागतील, हेवी मोठे मॅग्नेटिक घ्यावं लागतील. त्यासाठी सुद्धा काय होऊ शकतं बाळ, तर एरिया वाढवावा लागतो किंवा साईज वाढवावी लागते. याचा अर्थ या तिन्ही गोष्टी वाढवण्यावरती लिमिटेशन्स आहेत. ठीक आहे. बरं, सेन्सिटिव्हिटी SI ही इनव्हर्सली प्रोपोर्शनल कोणाला आहे, K ला. ठीक आहे. SI इज इनव्हर्सली proportional to कशाला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, 4 नंबरची टर्म दॅट इज ट्विस्ट कॉन्स्टंट. बरं, याला काय करायला लागेल, मग तुम्हाला कमी करायला लागेल. त्यावेळेस सेन्सिटिव्हिटी काय होणार आहे बाळ, वाढणार आहे. म्हणजे याला कमी करण्यासाठी आपल्याला काय करायला लागणार, वायरला काय करायला लागणार, असं फ्लॅट करायला लागणार. वायरला असं मारून ठोकून काय करायला लागणार, चपट करावं लागणार. तर वायर चपटी झाली तर ती काय होते, नाजूक होते. म्हणजे सेन्सिटिव्हिटी वाढवण्याच्या नादात आपण कॉइलला काय केलेलं आहे, नाजूक. तर शुद्ध मराठीत लिहून ठेवायचं. काय लिहायचं बा, ज्या वेळेस आपण कॉइलची सेन्सिटिव्हिटी वाढवतो त्यावेळेस कॉइल जी आहे ती डेलिकेट बनते. डेलिकेट म्हणजे काय, नाजूक. इट कॅनॉट हँडल मेजर करंट. म्हणजे सेन्सिटिव्हिटी तर वाढली पण करंट मेजरिंग ॲबिलिटी जी आहे ती काय होते, कमी होते. ठीक आहे. तर ह्या गोष्टी लिहून घ्या सगळ्या. आपण पुढच्या पॉइंटला जाणार आहोत. ठीक आहे. Now, how to convert moving coil galvanometer into an ammeter? The next point बघूया आपण, conversion of moving coil galvanometer into an ammeter. Conversion of moving coil galvanometer into an ammeter. ठीक आहे. गॅल्व्हनोमीटर या ठिकाणी मी जरासं ह्या सिम्बॉलनी दाखवतो. एक त्याच्यामध्ये डेलिकेट कॉइल होती आणि गॅल्व्हनोमीटरचा रेझिस्टन्स कॅपिटल G आहे. गॅल्व्हनोमीटरची करंट मेजरिंग ॲबिलिटी सपोज IG एवढे, किती आहे बा, IG एवढे करंट मेजरिंग ॲबिलिटी आहे. पण तुम्हाला माहिती आहे गॅल्व्हनोमीटर खूप सेन्सिटिव्ह झालेला आहे का, आणि तो त्याच्या थोडा जरी करंट सेंड केला तर तो काय करतोय, एंडला जाऊन पोहोचतोय. म्हणजे त्याच्या पलीकडे तो मेजर करू शकत नाही. म्हणजे इट कॅन मेजर सर्टन मॅक्सिमम व्हॅल्यू, त्याच्या पलीकडे तो मोजू शकत नाही. ठीक आहे. आता आणि दुसरे कारण काय की ही जी कॉइल आहे ती नाजूक आहे, याच्यात करंट जास्त पाठवला तर कॉइल काय होऊ शकते, तुटू शकते. ओके. तर याच्यामधून तुम्हाला I एवढा करंट मेजर करायचा आहे. किती करंट मेजर करायचा आहे, I. पण तुमची मेजरिंग ॲबिलिटी किती आहे पण IG एवढी. मग I हा करंट IG पेक्षा सपोज n टाइम्सनी मोठा आहे. किती आहे बा, n टाइम्सनी मोठा आहे. या केसमध्ये आता जर समजा हा असा जास्त करंट याच्यात पाठवला तर काय होऊ शकते, कॉइल डॅमेज होऊ शकते. मग आपण काय करणार आहे, इथून एक बायपास काढणार आहोत. ठीक आहे. हा बायपास जो आहे तो छोटासा रेझिस्टन्स आहे. हा बायपास जो आहे तो बा छोटासा रेझिस्टन्स आहे, ज्याला आपण शंट रेझिस्टन्स असं म्हणतो. शंट रेझिस्टन्स इज डिनोटेड बाय कॅपिटल S. आता याच्यातून करंट किती चाललाय बा, IS. ठीक आहे. सो आलेला करंट किती, I. इकडे गेला किती, IG. आणि इकडे किती गेलेला आहे, IS. बेसिकली IS हा किती असणार आहे, I मायनस IG असणार आहे. म्हणजे इकडे गेलेला करंट, आलेला करंट वजा इकडे गेला. सो हा करंट जो आहे तो शंट मधून फ्लो होतो. हे दोन्ही करंट जे आहे ते या ठिकाणी मिक्स होतात आणि पुढं आहे तसा प्रवास करतात. ओके. आता शंट रेझिस्टन्सची व्हॅल्यू किंवा पॅरलल रेझिस्टन्सची व्हॅल्यू आपल्याला किती आहे हे फाइंड आउट करायचं आहे. तर ते कशी काढता येईल बघायचं. ठीक आहे. फ्रॉम फिगर येतो, फ्रॉम फिगर आपल्याला काय करायचं आहे पहा बघ, तर S ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ठीक आहे. विषय काय चाललेला बघ, पुन्हा एकदा रिवाइज करतो. कन्व्हर्जन ऑफ MCG इनटू ॲमेटर. ठीक आहे. मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटरला ॲमेटर मध्ये कन्वर्ट करायचं. पण ॲमेटर काय करू शकतो, चांगला जास्तीत जास्त करंट मोजला पाहिजे ही अपेक्षा आहे ॲमेटर कडून. पण मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर मोठा करंट मोजू शकत नाही. सो आपण काय करायला लागलो आहे, मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटरची करंट मेजरिंग ॲबिलिटी वाढवायला. काय वाढवायला बा, मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटरची करंट मेजरिंग ॲबिलिटी वाढवायला लागलेलो आहोत. सो लेट अस गो फॉर इट. बघा आता
तर एस जोडल्यामुळे त्याची ॲबिलिटी वाढणार आहे. तर आता इथं असणारं व्होल्टेज, वरती असणारं व्होल्टेज बघा ते किती असणार आहे, VG असणार. ते किती असणार आहे बघा, VG. इथं असणारं व्होल्टेज किती आहे बघा, VG. आणि याच्या अक्रॉस, शंटच्या अक्रॉस असणारं व्होल्टेज हे किती असणार आहे बघा, तर ते असणार आहे VS. ते किती असणार आहे बघा, VS. देयरफॉर इथं आपण असं म्हणत VG इज इक्वल टू काय, VS. VG चा फॉर्म्युला काय म्हणणार आहे बघा, IG into G which is equal to VS is equal to काय म्हणणार आहे बघा, IS into S. आहे का. आता IG तसंच राहू दे. IS ला आपण काय कशामध्ये कन्वर्ट करू शकतो किंवा लिहू शकतो बघा, IS कॅन बी रिटन ॲज I minus IG. यस, मी मगाशी लिहिलं ते लिहिलं मी. यस इज इक्वल टू काय आलं बघा, IG into G. चलो कोई बात नाही. आता तुम्हाला माहिती आहे की I हा IG चे किती टाइम्स आहे, n टाइम्स आहे. दॅट इज IG मायनस IG इनटू काय आलं S which is equal to काय आलं बघा, IG into G. आता इथून IG कॉमन काढा. IG जर कॉमन काढला तर काय होईल बघा. आता IG जर समजा त्या साइडून कॉमन काढलं तर या साइडला काय बघा, IG into G which is equal to, इकडून जर समजा मी IG कॉमन काढलं तर ब्रॅकेट मध्ये काय राहणार आहे बघा, n-1 इनटू काय आलं बघा, शंट रेजिस्टन्स S. IG कॅन्सल झाला. सो दॅट बिकम्स G इज इक्वल टू n-1 इनटू काय रे बघा, इनटू काय आहे, शंट रेजिस्टन्स S. देयरफॉर शंट रेजिस्टन्स ची व्हॅल्यू काय होणार आहे, S इज इक्वल टू गॅलॉनमीटरचा रेजिस्टन्स डिवाइडेड बाय n-1. म्हणजे याच्यावरून कन्क्लूजन काय निघू शकतं, जर समजा आपल्याला एखाद्या गॅलव्हॅनोमीटरची करंट मेजरिंग ॲबिलिटी n टाइम्स नी वाढवायची असेल, म्हणजे ॲमीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल, n टाइम्स मोठा करंट मोजायचा असेल, तर तुम्हाला एक छोटा रेजिस्टन्स पॅरलल मध्ये जोडावा लागतो, जो की गॅलव्हॅनोमीटर रेजिस्टन्स पेक्षा n टाइम्स n-1 टाइम्स नी स्मॉल असतो. समजते का बघा बा. तर हे MCQ सोडवताना आपल्याला शॉर्टकट म्हणून वापरता येऊ शकते. ठीक आहे. आणखी बऱ्याच गोष्टी आपण इथं फाइंड आउट करू शकतो. एक गोष्ट करू शकतो दॅट इज IG साठीचं डेरिव्हेशन या ठिकाणी आपण करू शकतो. तर ते कशा पद्धतीने केलं जाऊ शकतं बघा. हे IG ला इकडे वाढवा, S आत मल्टिप्लाय करा. त्याला वाटल्यास इथे इक्वेशन नंबर 1 म्हणतो. सो इथे लिहूया फ्रॉम इक्वेशन नंबर, त्याला 1 म्हणण्यापेक्षा 2 म्हणून आपण बरं का, कारण याला इक्वेशन नंबर 1 म्हणत. ठीक आहे. फ्रॉम इक्वेशन 2 काय मिळतं बघा, IG into G is equals to, आता S आत मल्टिप्लाय करा. सो दॅट बिकम्स I into S मायनस काय आलं बघा, IG into S. आता IG ला इकडे पाठव. सो दॅट बिकम्स IG into G प्लस IG into S is equals to I into काय आलं S. तर समजा मी IG कॉमन काढलं तर ब्रॅकेट मध्ये काय राहते, S प्लस G राहते which is equals to काय राहते, I into S. ओके, याला खाली पाठवा. सो दॅट बिकम्स काय होणार बघा, IG is equals to S डिवाइडेड बाय, खाली जाऊ दे, दॅट इज S प्लस G इनटू बाजूला काय येणार आहे बघा, I. हा फॉर्म्युला कशाचा मिळाला, करंट फ्लोइंग थ्रू द गॅल्व्हॅनोमीटर. इथून वरून जाणारा करंटचा फॉर्म्युला मिळाला. ठीक आहे. तर हे लिहून घेतलंय का बघा सगळ्यांनी. मी जर असं ह्या दोन्हीला पण रब करतो, इथे एक नवीन आणखी एक डेरिव्हेशन या ठिकाणी लिहिणार आहे किंवा नवीन एक फॉर्म्युला बनवणार आहे. दॅट इज फ्रॉम इक्वेशन 1 इथे लिहूयात. ठीक आहे. तर हे काय बा, इथं पुन्हा एकदा आहे तसं लिहूयात, IG into G which is equal to काय आलं बा, IS into S. इथं आपण कशाला रिप्लेस केले बा, कशाला रिप्लेस केले, IS ला रिप्लेस केलेलं आहे. कशाला रिप्लेस केलंय, IS ला. जर समजा आपल्याला IG ला रिप्लेस करायचं तर IG काय लिहिलं असतं आपण, तर I minus IS असं लिहू शकलो असतो बघा. आलेला करंट किती आहे, IS. गेलेला करंट किती आहे, इकडं आलेला I, गेलेला किती आहे, IS. म्हणजे इकडं किती जाणार आहे, तर I minus IS उरलेला करंट. सो मी या ठिकाणी कोणाच्या जागी, IG च्या जागी काय टाकू शकतो बा, I minus IS इनटू काय आलं बा, G which is equal to काय आलं बा, IS into S. आता G आत मल्टिप्लाय करा. सो दॅट बिकम्स I into G minus IS into G which is equal to काय आलं, IS into S. आता मला काय करता येईल, याला इकडे पाठव, म्हणजे काय होईल बघ, आता काय होईल बघ, IS एका साइडला येते सगळे, म्हणजे I into G which is equal to काय येणार आहे, IS into S प्लस IS into काय आलं, G. IS कॉमन काढा या दोन्हीतून. सो दॅट बिकम्स I into G
विच इज इक्वल्स टू इकडे काय आलं बघा आय एस कॉमन काढ ब्रॅकेट मध्ये काय राहिलं एस प्लस जी राहिलं. मग देअरफॉर आपण काय लिहू शकतो बघा आय एस इज इक्वल्स टू काय मिळणार आहे बघा आता जी डिवायडेड बाय एस प्लस जी इंटू काय होणार आहे बाजूला आय होणार आहे. समजते का बघा समजते का बघा. सो हा करंट फ्लोइंग थ्रू द शंट रेझिस्टन्स मिळालेला आहे. सो 3 फॉर्म्युले मिळतात ज्यांचा वापर करून आपण एमीटर वरचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन सोडवू शकतो. ठीक आहे, सगळ्या गोष्टी बोर्डवरच्या लिहून घ्या जेणेकरून आपल्याला पुढच्या पॉइंट कडे जाता येईल. ठीक आहे, तर 30 मिनिट्सचे मी मोस्टली लेक्चर्स बनवतो. आपण पुढच्या लेक्चरमध्ये हाऊ टू कन्वर्ट धिस म्हणजे कोण एमसीजी इनटू व्होल्ट मीटर बघणार आहोत आणि मग या तिन्ही वरचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन सुद्धा नेक्स्ट लेक्चरमध्ये बनणार, दॅट इज लेक्चर नंबर 8 मध्ये. आज आपण याच ठिकाणी थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.